तिथे गब्बर उभा आहे. गब्बर ये हात मुझे दे दे. बघा आता जो फलंदाज होता त्याने इतकी प्रचंड शक्ती लावली होती या चेंडू मारण्यासाठी, परंतु बॅटच्या पट्ट्यात काय आला नाही. जर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला तर नक्की चेंडू फुटून षटकार गेला असता. नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आमोर्दोकेटचा मारा जोरदार बिग 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 हिट. जगदीश ठाकूरजी इथं उपस्थित आणि धाव संख्या झालेली आहे 33. 33 धाव संख्येला आकार येत आहे. ठाकूर साहेब जसा तुम्हाला लहानपणीच आकार आला होता तसाच धाव संख्येला आकार येतोय. नक्कीच गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर बघायचं. तिसरी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ओ हो 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 लॉलीपॉप 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 षटकार दाबोद च्यवनप्राश षटकार. तो पिसाळलेला आहे कारण तुम्ही सांगला का कासवाच्या गतीने धाव संख्या चालू आहे, परंतु तो कसा ठेवलाय जसा. संदीप पाटील राजा हरिश्चंद्राचा अवतार. पंच म्हणजे राजा हरिश्चंद्राचा अवतार, कधीच खोटे बोलू शकत नाही. पंच म्हणजे संदीप पाटील पांढरा हत्ती. पंचांच्या पाठी पंचांच्या पुढं आणि गाढवाच्या पाठी कधी राहायचं नाही. संदीप हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा जबरदस्त जबरदस्त अफलातून फटका. साहेब सनीलचा एक वाक्य आहे की मला फक्त मारामारीच पडतं, तसा मारामारी करण्यात एक्सपर्ट. हो 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 पुन्हा एकदा चेंडू बॅटची एज घेऊन जातोय. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय की काय, परंतु चेंडू आडला जातोय, चेंडू थांबला जातोय. चेंडून बघितलं पुढे झाडांमध्ये घुसण्यापेक्षा मी इथेच थांबलेला परवडेल. प्रतीक पाटील चिरले यांचा आलेला आहे. चकडेवाला प्रतीक पाटील चिरले गाव ड्रायव्हर आहे तो. चकड्याचा ड्रायव्हर अतिशय उत्कृष्ट ड्रायव्हर चकडेवाला. मला वाटत काल भूमिका संघाकडून खेळलेला प्रतीक पाटील झाडाच्या आड लपलेला आहे चेंडू लागू नये म्हणून. पुन्हा एकदा जोरदार बिगिट करण्याचा प्रयत्न. बाली साहेब चेंडू पुन्हा स्केल मधून ढकलून दिला. एक धाव पूर्ण केली. दुसरा धावडीपर्यंत चपला चित्त्याच्या चपलाईने धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावा पूर्ण करण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी. आणि अशा प्रकारे पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपलाय. माली साहेब 49 धावा झालेल्या आहेत. बघा खूपच धावा झालेल्या आहेत. 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आता मात्र सामना खरोखरच ठाकूर साहेब एकदम भारी होणार आहे. आणि सनील भोईर मॅच विन झाला होता तेव्हा त्यांनी एक मनोगत व्यक्त केले होते की मला फक्त मारामारीच पडतंय, आणि खरोखरच त्याला मारामारी पडतंय आणि ते इथं दाखवून दिलेलं आहे. त्यांनी कमालीची फलंदाजी केली ठाकूर साहेब. नक्कीच नक्कीच त्याच्या जर कचाट्याला कोण सापडला तर नुसत्या उपटीच टाकणार तो. ढोरासारख्या उपटी टाकताय तो. ढोरासारख्या बागणार नाही तो. आपल्या गावठी भाषेत बोलताना ढोरासारख्या उपटी टाकील तशा उपटी टाकलेल्या आहेत त्यांनी. हा बोनशेत संघाची गोलंदाजी मला वाटते थोडीशी जाडजूड झालेली आहे. कारण त्यांचे गोलंदाज मगाशी बघितले आम्ही पहिल्या सामन्यामध्ये. घ्या आणि मारा आम्हाला, म्हणजे टाका आमच्या पाटणी उपटी, कारण पाटणी त्यांच्या जाम रुंद आहेत. म्हणजे बोनशेत गावा खाऊन पिऊन सुखी आहे. तुमच्या खेळाडूंवरून समजतंय ठाकूर साहेब तुमची खेळाडूची. बघा पुढच्या वेळेला आपण असं आयोजन ठेवायचं कंपल्सरी हाफ पॅन्ट फुल पॅन्ट चालणार. ज्याची फुल पॅन्ट असेल त्याची कैचीशी कट करण्यात येईल. कट करण्यात येईल.
एक वेळ शिवाय ऍडमिशन नाही. एक वेळ अंडर पॅन्टवर खेळलो तरी चालेल. हाफ पॅन्ट हाफ पॅन्ट आणि कैची घेऊन आम्ही दोघे जण बसणार आहोत. बसणार. ज्याची फुल पॅन्ट दिसेल त्याची कट त्याची कापली जाईल. पॅन्ट हो पॅन्टच. दुसरा काय कापून देणार नाही ते. ठाकूर साहेब तुम्ही जर असला ना तर माझं 2-4 वर्ष आयुष्य नक्कीच वाढेल. हसून हसून थोडासा. प्रतीक पाटील चिरले छकडेवाले. काय तिथे पाठीमागं काय गोंधळ आहे का? झाडाच्या पाठीमागं दडलंय काय? हो बघा ठाकूर साहेब, प्रतीक पाटील हा आपल्या गावासाठी खूपच चांगलं काम करीत आहे. कोणाचं माहीत झालं किंवा कोणाचा काही कार्यक्रम असो तिथं उपस्थिती असतो आणि असा व्यक्ती आपल्या गावामध्ये आहे त्याचा मला खूप अभिमान आहे. नक्कीच समाजकार्य करण्यासाठी समाजकार्यामध्ये आपली तरुण पिढी आता पूर्ण मुसमुसलेली आहे. बघा ना, आपण ज्यावेळेला मैदान बनवलं इथंशी त्यावेळेला एकही झाड नव्हतं, परंतु आपल्या तरुण पिढीच्या मनात आलं जर प्रेक्षक वर्ग आला तर बसेल कुठं उन्हात. आणि आमचे स्वर्गीय दादा आनंद दादा मडवी यांनी ही संकल्पना अंमलात आणली होती आणि त्यांनी बरीच झाडं लावली आणि इथं दाखवून दिलं. त्यांचं झाडही मोठी झालेली आहेत आणि नक्कीच ते आनंददादा इथे आहेत असं आपल्याला भास होतो आहे. नक्कीच नक्कीच. आता आपण झाडं मोठी झालेली बघितली. झाडाच्या आश्रयामध्ये सावलीमध्ये जो आनंद मिळतो प्रेक्षकांना ह्याच्यासारखा दुसरा आनंद काय व्हा. आज आपण डाव्या बाजूला बघतो केवढूसा झाड होता, केवढा पसरलाय. त्या डाव्या बाजूच्या झाडाखाली बघा ते आपल्या किती पब्लिक मस्तपैकी आनंद घेते. कोण मद्यपान असेल त्यांच्यासाठी सुद्धा झाडं बिडं आहे. काय काय पान करतील त्याचा पत्ता नाही लागणार. हा पाठीमाग कार्यक्रम चालू आहे मी नक्कीच सांगतोय. हा झाडाच्या पाठीमाग तिला आवाज हात केलेला आहे. प्रतीक पाटीलने हात केलेला आहे. अजून झाडं मोठी मोठी जशी होत जातील तसं आपल्याला आश्रय मिळेल सावलीचा. कारण ऊन लागतोय. उन्हाळ्यामध्ये तर तिथं खूपच कार्यक्रम चालू असतात. मॅची जेव्हा आयोजन असतो तेव्हा बघूया. 49 ठाकूर साहेब 49 धावा झालेल्या आहेत आणि 50 धावांचं थोडस चांगली धावसंख्या आहे त्याच्यामुळे मॅच बघायला मजाच येणार आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. केतन दादा आहे तर आमचा अंकुश आहे की ज्याने एक बहारदार खेळी केलेली आहे. आणि बघा कॉफीची सोय आणि आमचे ऍडव्होकेट निग्रेशजी पाटील साहेब यांचे आगमन. कालपासून बिजी होते. जिवलग मित्र ऍडव्होकेट निग्रेश पाटील साहेबांचं आगमन होतोय, ज्यांना मी सकाळपासून कॉल करत होतो परंतु ते बिजी होते. आम्हाला दाखवलं त्यांनी काही मी थोडा बिजी. काल सुद्धा त्यांना त्यांची मी आतुरतेने आठवण काढली. आत्ताच त्यांचा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांना आणि मित्रांना खूप उत्कृष्ट अशी रुचकर जेवणाची सोय केली. माळी साहेबांनी मी जातीनं तिथं गेलो होतो त्यांच्या वाढदिवसाला. सालाबाद प्रमाणे ऍडव्होकेट साहेब आहेत तर नक्कीच ऍडव्होकेट साहेब निग्रेश पाटील साहेब तुमचं आज इथं स्वागत असेल. आणि पुन्हा एकदा चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकलून दिले. पाहता पाहता चेंडू सीमा रेषे पलीकडे जातोय आणि पुन्हा एकदा 55 धावेचा संघ पुढे सरसावतोय. स्कोरर दरम्यान पुन्हा एकदा चेंडू मिड विकेटच्या वरून पाहता पाहता चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला जातोय. पहिला षटक हाणामारचं षटक असं म्हणावं लागेल. हाणामारचं षटक शेवटला असतं परंतु इथे मात्र सुरुवात केतनने मात्र जबरदस्त केलेली आहे. आता मात्र गोलंदाजाला कानमंत्र देण्याची गरज, कारण समोर खंद्या फलंदाज आहे ज्याच्या नावावर बरेच असे रेकॉर्ड्स आहेत आणि तोच फलंदाज या राधे ग्रुप ग्रामपंचायत मैदान चिरलेच्या मैदान जबरदस्त फलंदाजी करताना गोलंदाज आता मात्र थोडासा गोलंदाजा आत्मविश्वास मात्र थोडासा खच्ची करण्याचा प्रयत्न चालू आहे केतनजींचा. हो 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 थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ग्लान्स केला, चेंडू स्टेअर करतो, चेंडू जातोय गोलंदाजकडे. गोलंदाज चेंडू पकडतोय, फील्ड करे स्वतःच्या हातात पकडतोय आणि पुन्हा गोलंदाजी मार्कवर. मात्र चेंडूला 50 वेळा पाण्यात बुडवावा लागतोय. उडलेला चेंडू मी सांगायलाच नको. उडला चेंडू तो उडाला. एंडीतून कड उडावा असा चेंडू उडाला. एकदा चेंडू उडला का त्यांनी उडवला समजायचा. जसा फलंदाजच तसा आहे, आक्रमक फलंदाजी. या 6 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 16च्या घरात. खरोखरच आक्रमकता आता धारण केलेली आहे. मगासपासून ज्या 2-3 सामने झाले त्यामध्ये
केतन मात्र एकदम शांत स्वरूपाची फलंदाजी करत होता, आता मात्र आक्रमकता धारण केलेली आहे. ओ हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, एक धावता पण पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न, बघूया क्षेत्ररक्षण होते तिथं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे ना, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सन्नी पाटील आम्हाला स्कोरिंग रायटिंगसाठी काम करत आहे. गोलंदाज सनील आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. आणि हा खणखणीत चौकार. साहेब, सचिन आणि अशोक शराफ ज्या पिक्चर मध्ये असतील तिथे प्रेमाचा रंग आलाच पाहिजे. हो, प्रेम 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 म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. तर नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन निग्रेश पाटील साहेब ॲडव्होकेट, जे पहिले चिरल्यात पहिले ॲडव्होकेट होण्याचा मान ज्यांनी मिळवला असे निग्रेश पाटील यांचं आगमन होते. दरम्यान क्लीन बोल्ड होतं आणि विकास माली यांचं आगमन होतोय. सदिच्छा क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मागे येऊन आमच्या फिरकी गोलंदाज फिरकी गोलंदाज भल्या भल्यांची दाना दान उडून देणारा फिर ठाकूर साहेब. निग्रेश पाटील साहेबांच्या अगोदर मी वकील झालो होतो, परंतु मी प्रॅक्टिस काय केली नाही, कारण मला वाटला का वकिलकीमध्ये काही नाव नाही, त्याच्यापेक्षा आपला कंटेनर यार्ड मध्ये कामाला लागलो आणि तिथंच हे गेलं. अजूनपर्यंत डिग्री आहे माझ्याकडे, डिग्री आहे, परंतु तुम्ही डिग्रीला घाबरलो. फुकटची कोणाला सजा लागली तर डोक्यावर आहेत ते पण केस जातील. तेच हा दुनियाची हवा जाऊ नको. परंतु आमचे ॲडव्होकेट साहेब सत्याचा कास धरणारे निग्रेश पाटील साहेब आहेत आणि सत्याच्या पाठी असल्या कारणानं आज त्यांचा मी गणगोत बघितला वाढदिवसाला, की गावात चिरले गावातून कानाकोपऱ्यात त्यांच्या बड्डेला लोक आली होती वाढदिवसाला. आम्ही जेव्हा लॉची डिग्री घेतली तेव्हा काय व्हॉट्सअप वगैरे काय नव्हतं, तर काय टाकायला भेटला नाही, त्याच्यामुळं आमची काय इथं वाह काय झालेली नाही. त्याच्यामुळं आम्ही राहिलो, कोण झालो पास का नापास झालो कुत्र्याने विचारला नाही आम्हाला. कारण त्या काळात आपल्याला माहिती पडण्यासाठी काहीच यंत्रणा नव्हती. हो, बिग 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 हिट. झालेला आहे 29 धावा झालेल्या, म्हणजे अजून 21 धावांची गरज आहे. काय षटकार चौकारांची बारिश होते, बरसात म्हणजे पाऊस नाही इथं झाला, परंतु षटकार आणि चौकारांचा पाऊस झालेला आहे. या 2 धावा पूर्ण, या 2 धावेने संघ पोहोचतोय 19 धावांची गरज आहे. आता अजूनपर्यंत 19 धावा पूर्ण करावे लागतील, गोलंदाजी करावी लागेल ती मात्र बोनशेत संघाला. आरले झेल आहे, बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल बाद, अतिशय सुंदर. आणि केतन म्हात्रेचा विकेट म्हणजे ठाकूर साहेब साक्षात त्याला देव पावल्यासारखा झालेला आहे खरोखरच. नक्कीच आता हे षटक संपल्यानंतर आपण स्वागत करून घेऊया. आपला अमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलात आणि आपल्या
एक आमच्या विनंतीला मान देऊन आपण नेहमी वेळात वेळ काढता माळी साहेब आणि जगदीश ठाकूर यांचे आमचे खऱ्या म्हणजे आधारस्तंभ. आम्ही कुठेही मारामारी केली तरी पहिल्यांदा हजर होणारे आमचे ॲडव्होकेट साहेब जातीनं हजर राहणार. आम्ही मारामारी करत नाही माळी साहेबांना मी, परंतु एक सांगतोय, परंतु एखादा प्रसंग आला तरी त्यांनी सांगितलं अर्ध्या रात्री फोन करा, मी जरूर तुमच्या अगोदर पहिला पोहोचेन. हा विश्वास मैत्रीचा. मोठी संघाचा 12वा खेळाडू या काय नाव नाही समजत त्याच्यामुळं निनाद फलंदाज येतोय. निनाद शेवटचा चेंडू शिल्लक आहे, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अजूनपर्यंत 19 धावांची गरज आहे. हा खराब चेंडू. पंचांचे हात जमिनीला समांतर होतात आणि पंच इशारा देतात हा खराब चेंडू. अजून 18 धावांची गरज आहे. 32 धाव बलकावं लागले. फलंदाजी मार्कवर आहे तो निनाद मोठीजुई संघाचा एक खतरनाक खेळाडू. ओ हा नक्कीच नो चेंडू आहे. पंचांचा हात इशारा येतोय की हा नो चेंडू आहे. आणि या 1+1 अशा 2 धावा मिळतात. धाव संख्या जाऊन पोहोचते 34च्या घरात आणि अजूनपर्यंत 16 धावांची गरज आहे. बघा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी किती 2 चेंडू टाकून घेतोय, किती त्रास करून घेतोय. शेवटचा एक चेंडू टाकायचा आहे, परंतु 2 चेंडू सोयर टाकते. त्याचा फायदा मात्र आता मात्र जुई संघ नक्कीच उचलणार, कारण एक चेंडू सहज टाकायचा आहे. तो चेंडू टाकताना तिसऱ्या चेंडूची गरज लागली माळी साहेब. म्हणजे 3 धावा एक्स्ट्रा गेलेल्या आहेत. आणि पंच पुन्हा एकदा वाकडे झालेले आहेत. ढोंगान बाहेर काढलेला आहे आणि पुन्हा नो चेंडूचा इशारा. बघायचं एक्स्ट्रा षटक होतोय का. आणि टिपला आणि आता धावा, कारण टिपल्यावर धावणारच माली साहेब. अजून एक बघायचं आहे आणि 2 चेंडू वरून. अरे नशीब गांडू. धावा. अरे माचाऊ चेंडू आला. जितकी ताकद आहे तितकी धावा. किती धावून काढल्या. धावा किती धावून काढल्या ते आम्हाला पंचांनी सांगाव्या. 6 काढल्या मला वाटते. 6 धावून षटकार. 6 षटकार. हा धावून षटकार. माली साहेब या मैदानावरचा रेकॉर्ड आहे की 6 धावा धावून काढल्या. 7 धावा धावून 6 धावा काढल्या आणि एक एक्स्ट्रा 7 धावा. बघा एक चेंडूला 9 धावा झाल्या. चेंडू एक नाही. 10 धावा झाल्या. 10 धावा झाल्या. चेंडू एक नाही. काय सांगायचा. एक चेंडू टाकायला 10 धावा. रेकॉर्ड ब्रेक क्रिकेट मध्ये. अजून तो शिल्लकच आहे चेंडू. बघा 16 धावा. एक चेंडू 16 धावा. रेकॉर्ड ब्रेक राधे ग्रुप ग्रामपंचायत मैदानावर चिरल्याच्या एक चेंडू 16 धावा. चला आपण चर्चा जरूर करू, परंतु सन्मानाकडे जातोय आपण. ॲडव्होकेट निग्रेश पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक समाधान शेठ माळी साहेब आणि त्यांच्या सोबतीला जगदीशजी ठाकूर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांचा आपण सन्मान करावा. थँक्यू सो मच साहेब, आपण या स्पर्धेचा भाग बनलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. हा विक्रम आजच्या दिवसामध्ये केला. अगदी एका बॉलमध्ये फार मोठी रन्स खर्च केले आणि 6 धावा पलत पूर्ण करण्याचा हा देखील नवा विक्रम आज पाहायला मिळाला मोठी जुई टीमच्या माध्यमातून. आणि हा विनिंग स्ट्रोक आहे. फटका अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारनं फिनिश केलाय आणि कृष्णा अँड रवींद्र स्मृती मोठी जुई हा संघ पोहोचलाय थेट